औरंगाबादच्या हर्सुल कारागृहातील बंदिस्त आणि पोलादी भिंतींनीही काल काही क्षणांची मायेची ऊब अनुभवली। इथं घडलेल्या एका आगळ्या वेगळ्या सोहळ्यानं काही क्षणात अनेकांच्या हाताचं मोलाचं दान पडलं। काय घडलं कारागृहात पाहूया। औरंगाबादच्या हर्सुल कारागृहाच्या पोलादी भिंतींनाही आज पाझर फुटलाय। हे आनंद अश्रू आहेत पोटच्या गोळ्याला छातीशी कवटाळायला मिळाल्याचे। कारागृह प्रशासनानं कैदी आणि त्यांच्या चिमुरड्यांची भेट घडवण्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामुळे एरवी तारांबाहेरून होणाऱ्या स्पर्शांना आता सीमारेषांचं बंधन उरलं नव्हतं। दोन कैद्यांना तर त्यांच्या लेकींच्या वाढदिवशी तोंड गोड करायचा आनंदही मिळाला। आज ह्या गळाभेटीच्या कार्यक्रमामधून मला माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली। तो 9 वर्षांमधून मी आज पहिल्यांदाच हा कार्यक्रमामधून मला माझ्या मुलांची भेट घेण्याची संधी मिळाली। खूप आनंद वाटला आणि सुरुवातीला तर रडूच आलं, पण नंतर चांगलं वाटू राहिलं। आता थोडं मग बोलणं बसणं झालं, मुलाची पप्पी घेतली, अजून फार चांगलं वाटतं। आता पाहिल्याच्या नंतर त्याला आपली ओळख पोहोचली, ते आता ओळखू शकतो। भाऊ उद्या आपण जरी वर्षांनी 6 महिन्यांनी सुटलो तर ते आपल्याला ओळखू शकतो। दुधावरची साय म्हणजे आगंतुक पाहुणे म्हणून जेलमध्ये दाखल झालेल्या कैद्यांसोबतच निमंत्रित पाहुण्यांसाठी खास मेजवानी सुद्धा होती। त्यामुळेच सगळ्यांच्याच पोटात सुखाचे 2 घास गेले। मला खूप छान वाटलं, माझ्या वडिलांना भेटल्यावर खूप रडू आलं आणि मला खूप आनंद झाला माझ्या वडिलांना भेटल्यावर। त्यामुळेच कैदी आणि जेल प्रशासनाचे अधिकारी यांच्यातल्या नात्यालाही नवा कंगोरा प्राप्त झाला। बंदी व त्याचे नातेवाईक अशा भेटींनी भरपूर भावुक होतात आणि त्यांची सुंदर पद्धतीने भेट होते। आज जवळपास 70 बंद्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। यापुढेही असे उपक्रम कायम राबवण्यात येतील। महिला बंद्यांसाठी ताबडतोब हा असा उपक्रम राबवावा। त्यांचे जे काही नातेवाईक आहे, लहान लेकरं आहेत 18 वर्षाच्या खालचे, त्यांची अशाच पद्धतीने भेट महिला विभागात देण्यात येईल। क्षणात घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा आयुष्यभर भोगणाऱ्या कैद्यांना काही क्षण तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी केलेली ही धडपड नक्कीच काळजाला हात घालणारी आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। तेव्हा गुन्हेगारांच्या मनालाही पाझर फोडणारी ही कृती खूप कौतुकास्पद आहे।